कुमार जयवंतराव तुडमे, धनगर एसटी आरक्षण कार्यकर्ता तथा शहराध्यक्ष नांदेड रासपो। आमचं धनगर एसटी आरक्षण या संदर्भामध्ये मागच्या 70 वर्षापासून आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने चालू आहे। खरं तर हे आरक्षण द्यायची गरज नाही, हे आंदोलन आम्हाला ऑलरेडी घटनेने दिलेली आहे, त्याची फक्त अंमलबजावणी शासनाला करावायची आहे, परंतु शासन ते द्यायला तयार नाही। हे आंदोलन अनेक वेळा समाजातील वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी छेडलेलं आहे। यामध्ये मग बी.के. कोकरे असतील, त्यानंतर शेंडगे साहेब असतील, पडळकर असतील, महादेवजी जानकर असतील, या सर्वांनी आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्या प्रयत्नांना त्यांना यश आलं नाही। प्रत्येक वेळी शासनाने ही आंदोलने वेगवेगळ्या मार्गाने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला। आंदोलनकर्त्यांना एक तर त्यांनी आपलंसं केलं किंवा त्यांच्यावर दबाव आणला किंवा त्यांना संपूर्णच टाकलं। अशा पद्धतीने शासनकर्ते हा राज्याचा कारभार हाकत आहेत। खरं तर हे आरक्षण मिळाल्यानंतर धनगर जमातीमधील अनेक म्हणजे माधव बांधव हे राजकारणामध्ये सक्रिय होतील, आमदार होतील, खासदार होतील, मंत्री होतील, जिल्हा परिषद अध्यक्ष होतील किंवा सभापती होतील। या रीतीने या राज्यकर्त्यांनी या समाजाला आतापर्यंत वेठीस धरलेला आहे। घटनाबाह्य रीतीने यांनी अनेक समाजाला आरक्षण दिलेले आहे। कोणाची मागणी नसताना किंवा घटनेमध्ये नसताना देखील काही आरक्षण त्यांनी या ठिकाणी नवीन दिलेली आहेत, परंतु घटनेमध्ये असून देखील धनगर समाजाला मात्र या राज्यकर्त्यांनी हे आरक्षण दिलेलं नाही। आणि म्हणून दीपक बोराडेच्या रूपाने आता एक नवीन कार्यकर्ता, नवीन आंदोलनकर्ता या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी आंदोलन नेटाने पुढे रेटत आहे। या आंदोलनकर्त्यांनी 21 मागच्या सप्टेंबरमध्ये जालन्याला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा महाकाय मोर्चा त्यांनी घडवून आणला आणि खरोखरच संपूर्ण देशामध्ये तो गाजला असताना देखील प्रसार माध्यमांनी किंवा शासनाने त्याची दखल घेतली नाही। ते त्यावेळेचे आंदोलन त्या ठिकाणी थांबले। त्यानंतर मागच्या 21 तारखेला या ठिकाणी आझाद मैदानावर तर शासनाने आणीबाणीच जणू जाहीर केली। त्या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं आणि अनेक कार्यकर्त्यांना वाटेतूनच परत करण्यात आलं आणि म्हणून तो देखील कार्यक्रम त्यावेळेस या ठिकाणी आटोपता घ्यावा लागला। आणि म्हणूनच की काय आताचे कालचे 16 मार्चचे आंदोलन या ठिकाणी तितकेसे प्रभावी ठरले नाही। याचं कारण हेच आहे की मागच्या 21 जानेवारीचा अनुभव घेता बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी भयभीत झाले होते। त्यांना गोंधळात टाकण्यात आलं, त्यांना समजत नव्हतं की मागचीच परिस्थिती उद्भवली तर काय करायचं। आणि म्हणून यावेळेस या ठिकाणी हे जे आझाद मैदान आहे ते तितकेसे फुल झाले नाही। आणि म्हणून आतापर्यंत जरी अशा प्रकारचा वेगवेगळा अनुभव असला तरी उद्याच्या 23 तारखेला मात्र हे आंदोलन अगदी टोकाला जाणार आहे। राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागातून लाखावर कार्यकर्ते आपली आर्थिक परिस्थिती या ठिकाणी खालवलेली असताना देखील, भुकेचे वांदे असताना देखील घरातील सर्व कामे बाजूला लाखोंच्या संख्येने आझाद मैदान या ठिकाणी भरणार आहे आणि शासनाला वटणीस आणणार आहे हे मात्र निश्चित। आणि बोराडेच्या रूपाने त्यांना सर्वतोपरी या ठिकाणी पाठिंबा देऊन हे आंदोलन यशस्वी करणार आहेत एवढं निश्चित आहे। आणि म्हणून आता आर की पार, जय मल्हार, जय हिंद।